22 मार्चला IPLच्या 17व्या हंगामाची सुरुवात झाली। चेन्नई आणि बंगळुरू या दोन संघात IPL 2024च्या हंगामाची ओपनिंग मॅच रंगली। पण या सगळ्या हंगामाची नेमकी वैशिष्ट्य काय? या हंगामात कोणत्या खेळाडूंवर सर्वाधिक नजर ठेवावी लागेल आणि कोणते संघ नव्या कॉम्बिनेशन सोबत नवा विक्रम रचू शकतात, या संदर्भातील आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रणव ढमाले, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। IPL 2024 मधील नव्या गोष्टींकडे नजर टाकत असताना पहिला मुद्दा प्रामुख्याने लक्षात घ्यावा लागतो, तो म्हणजे नेतृत्व बदलाचा। IPL 2024 हे वर्ष सुरू होण्यापूर्वीच दोन बातम्यांनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं। IPLच्या इतिहासातील सर्वात यशस्वी असणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघांनी आपले कर्णधार बदलले। विशेष म्हणजे IPLच्या ऑक्शन नंतर ट्रेंडिंग व्हिडिओच्या माध्यमातून मुंबईच्या संघानं गेल्या वर्षीचा गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं आणि त्याच्यावर मुंबईच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली। यानंतर रोहित शर्माकडून मुंबईचं नेतृत्व काढून घेतल्यानं चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचं उघड झालं होतं। हार्दिकला मुंबईच्या कर्णधारपदाची जबाबदारी मिळाल्यामुळे गुजरातच्या संघात देखील नेतृत्वाची उणीव भासू लागली होती। ती जागा भरून काढण्यासाठी गुजरातनं भारताचा स्टार ओपनर शुभमन गिल याच्या खांद्यावर संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली। याशिवाय चेन्नईच्या संघाने IPL सुरू व्हायला अवघा एक दिवस बाकी असताना महेंद्रसिंग धोनीच्या जागेवर मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली। त्यामुळे यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्स, गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे तीन प्रमुख संघ नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात मैदानात उतरतील। दुसरा मुद्दा आहे तो रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या संघाचा। गेल्या 16 वर्षात RCB कडे अनेक दिग्गज खेळाडूंची मांदियाळी होती, किंबहुना आत्ताही आहे। मात्र एकदाही IPL ट्रॉफी जिंकण्यात RCBला यश तेवढं मिळालं नाही। याच कारणामुळे IPL 2024चा हंगाम सुरू होण्यापूर्वीच RCBच्या संघानं आपलं नाव बदलून रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू असं केलं। सोबतच संघानं आपली जर्सी देखील बदलली। त्यामुळे आता हे बदललेलं नाव आणि बदललेली जर्सी RCB संघाचं नशीब पालटणार का, हे देखील पाहावं लागणार आहे। IPL 2024 मधील तिसरा महत्त्वाचा मुद्दा किंबहुना आकर्षण आहे ते म्हणजे प्लेयर्स टू वॉच आउट। IPL 2024च्या लिलावावेळी काही नावं प्रामुख्याने चर्चेत आली होती। त्यातलं पहिलं नाव होतं ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याचं। लिलावामध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघानं स्टार्कवर विक्रमी 24.75 कोटींची बोली लावत त्याला आपल्या संघात घेतलं। मात्र गेली अनेक वर्ष स्टार्क विविध कारणांमुळे IPL पासून दूर होता। त्यामुळे स्टार्क यंदाच्या हंगामात कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। या यादीतला दुसरा ऑस्ट्रेलियन गोलंदाज आहे पॅट कमिन्स। IPL 2024 साठी पॅट कमिन्सला सनरायझर्स हैदराबादच्या संघानं संघात सामील करून घेतलं आणि त्याच्यावर कर्णधारपदाची धुरा सोपवली। नुकत्याच झालेल्या वनडे विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देणारा कर्णधार पॅट कमिन्स हैदराबादचं नशीब पालटणार का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तिसरं नाव आहे ते चेन्नईचा युवा खेळाडू समीर रिझवी। चेन्नई सुपर किंग्स ही अनुभवी खेळाडूंवर बोली लावणारी टीम म्हणून ओळखली जाते। मात्र यंदाच्या IPL लिलावात चेन्नईनं समीर रिझवी या अनकॅप खेळाडूवर मोठी बोली लावली। त्यामुळेच रिझवीकडे सध्या संपूर्ण देशाच्या नजरा लागल्यात। चौथा महत्त्वाचं नाव आहे ते रिषभ पंत। गेल्या वर्षी भारताचा स्टार खेळाडू रिषभ पंत याच्या गाडीचा अपघात झाला होता। या अपघातात पंतला गंभीर दुखापतही झाली होती। या दुखापतीतून सावरल्यानंतर IPL 2024 मध्ये रिषभ पंत पहिल्यांदा मैदानात उतरेल। सोबतच पंतवर सध्या दिल्ली कॅपिटल्स संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे। त्यामुळे पंतच्या वैयक्तिक आणि दिल्लीच्या सांघिक कामगिरीवरही सगळ्यांच्या नजरा खेळल्या आहेत। या चार खेळाडूंशिवाय या यादीत नुकतंच BCCI कॉन्ट्रॅक्ट गमावलेल्या श्रेयस अय्यर आणि ईशान किशन यांच्यावरही सगळ्यांच्या नजरा असतील। BCCI कॉन्ट्रॅक्ट गमावल्यानंतर श्रेयस अय्यर आणि ईशान किशन यांच्याकडे आपली पात्रता सिद्ध करण्यासाठी चांगला प्लॅटफॉर्म आहे। त्यामुळे त्यांच्या या वर्षीच्या कामगिरीवर त्यांचं भारतीय संघातील भविष्यातलं स्थान अवलंबून असेल। ही होती IPL 2024 मध्ये चाहत्यांना आकर्षित करणारी काही वैशिष्ट्ये। बाकी IPL 2024 मधील तुमचा आवडता संघ आणि खेळाडू कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।